अध्यक्ष महोदय सध्या चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सीमा प्रश्नाचा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय राज्य सरकार कटिबद्ध असल्याची सीमा प्रश्न सोडवण्यासाठी गर्जना राज्य सरकारने दिली आहे. इथं अध्यक्ष महोदय आपण मोठे वकील देणार आहे. गेली कित्येक वर्ष मी ऐकतोय. मी स्वतः या संदर्भातील एका समितीचा अध्यक्ष होतो. अध्यक्ष महोदय हा वाद कितीपर्यंत चालणार आहे? दरवर्षी अभिभाषणाच्या शेवटी कुठेतरी उल्लेख करायचा आणि विषय सोडून द्यायचा. अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः वकील आहेत. न्यायालयीन व्यवस्थेत बरीच ओळख आणि उठबस त्यांची आहे असं गेले काही वर्ष आम्ही बघतोय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांनी काही पावलं उचलली तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील आपल्याला फेवरेबल लागू शकतो. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे गुड ऑफिसेस, गुड कॉन्टॅक्ट याचा वापर करून ही केस पटलावर आणावी आणि त्याचं हिअरिंग पूर्ण करून महाराष्ट्रातली जे सीमा बांधव आहेत त्यांना न्याय देण्यासाठी इतर अनेक कामं आहेत. आता त्यांचं लीगल स्ट्रॅटेजी मेकिंग आणि अॅक्युमेन एवढंच चांगलं आहे की दोन पक्ष फुटले आमचे, त्यावेळी काय केलं, काय झालं आणि कसं झालं आणि त्याचं काय कायद्याचा केस कसा काढायचा हे माननीय मुख्यमंत्र्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं त्याचा एवढ्या बुद्धीचा वापर जर महाराष्ट्रातल्या सीमा भागाला जर होऊ शकला. हा ते काय जसं मगाशी सांगितलं की थ्री इडियट्स मधलं वाक्य की सरकारची भाषा राज्यपाल बोलतात, तसं सरकारच्या डोळ्याकडे बघूनच वर्ण हालचाल होत असेल असा माझा अंदाज आहे. माझा आक्षेप नाही, नाही तर तुम्ही उभं राहाल लगेच. पण अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की या सीमा प्रश्नाला माननीय मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतला आणि माझा भातकेळकर साहेब विश्वास आहे एकदा त्यांनी विषय मनावर घेतला तर सुप्रीम कोर्टाला देखील ते सांगून ती केस लवकर लावून मेरिटनं आपल्या बाजूने निकाल कसा लावायचा हा प्रयत्न ते करू शकतात. म्हणून सभागृहात आपल्या मार्फत अध्यक्ष महोदय माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय